पुढच्या घडामोडीकडे कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय। मुंबईत कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात ही धक्कादायक माहिती समोर आली। दरम्यान वैद्यकीय अहवालानंतरही पायधुनी परिसरातील बाजारातून कलिंगड अजूनही गायबच आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, कलिंगडामुळे नाही तर या उंदीर मारण्याच्या औषधामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बाब आता समोर येते। मात्र तरीही एकंदरीतच या सगळ्या प्रकरणानंतर कलिंगडासंदर्भात एक भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली होती। काय अधिकचे त्याबद्दलचे अपडेट्स आहेत आणि एफडीए असतील किंवा या सगळ्या प्रकरणी जो अहवाल समोर आलेला आहे त्यानंतर नेमकं प्रशासन काय सांगतंय? नक्की श्रुती, खरं तर सध्या आपण पायधुनी नळ बाजार परिसरामध्ये आहोत आणि या सगळ्या फ्रूट मार्केटमधनं सध्या आपण पाहू शकतो की फळ बाजारामधनं कलिंगड जो आहे तो गायब झालेला असल्याचं पाहायला मिळतं। 26 एप्रिलला डोकाडिया कुटुंब बिर्याणी खाल्ल्यानंतर त्यांनी आपल्या घरात असलेलं कलिंगड खाल्लं आणि त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली घरातल्या 4ही जणांची आणि त्यानंतर ते मृत्यू पावलेले होते। या सगळ्या संदर्भात आता मेडिकल रिपोर्ट समोर सुद्धा आलेले आहेत। कलिंगडमुळे त्यांचा मृत्यू झालेला नाहीये तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे या सगळ्या कुटुंबाचा खरं तर मृत्यू झालेला आहे। परंतु हे औषध हे उंदीर मारण्याचं औषध जे आहे ते तिसऱ्या व्यक्तीने दिलेलं होतं की कुटुंबातल्याच व्यक्तीने आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांना हे औषध खाऊ घातलेलं होतं। या सगळ्या संदर्भातला तपास जो आहे तो मुंबई पोलिसांकडून सध्या आता करण्यात येतोय। परंतु सर्वसामान्यांच्या मनात मात्र कलिंगडाच्या संदर्भातली भीती जी आहे ती कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण पायधुनीच्या या संपूर्ण फळ मार्केटमध्ये आहोत आणि आपण आता देखील पाहू शकतो की कलिंगड मात्र या सगळ्या फळ मार्केटमधनं गायब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, नक्कीच।